कुक्कुटपालनाचे प्रकार ही माहिती जर आपणास आवडली किंवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। कुक्कुटपालनाची ओळख। कुक्कुटपालन हे भारतात एक महत्त्वाचे कृषी उद्योग आहे। हे शेतकऱ्यांसाठी नफा मिळवण्याचे एक प्रभावी साधन असून देशातील प्रथिनांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचे आहे। कुक्कुटपालनाचे अनेक प्रकार आहेत जे त्यांच्या उद्दिष्टानुसार विभागले जातात। यामध्ये बॉयलर फार्मिंग मांस उत्पादनासाठी, थर शेती अंडी उत्पादनासाठी, मुक्त श्रेणीतील कुक्कुटपालन आणि सेंद्रिय कुक्कुटपालन यांचा समावेश आहे। कुक्कुटपालनाचे महत्त्व। प्रथिनांचा स्रोत। कुक्कुट, मांस आणि अंडी हे प्रथिनांचा महत्त्वाचे स्रोत आहेत जे आरोग्यासाठी आवश्यक आहेत। रोजगार निर्मिती। कुक्कुटपालन उद्योगामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतो। नफा। कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळवण्यासाठी कुक्कुटपालन हे एक फायदेशीर उद्यम आहे। बॉयलर फार्मिंग मांस उत्पादनासाठी। बॉयलर फार्मिंगची ओळख। बॉयलर कुक्कुटपालन हे विशेषतः मांस उत्पादनासाठी केले जाते। बॉयलर कोंबड्या लहान कालावधीत मोठ्या प्रमाणात मांस उत्पादन देण्यासाठी योग्य असतात। या कोंबड्यांचा प्रजनन विशेषतः मांस उत्पादनावर लक्ष केंद्रित करूनच केला जातो। बॉयलर कोंबड्यांच्या जाती। कोंब 500 जलद वाढ, कमी खाद्य वापर आणि उच्च मांस उत्पादन यासाठी प्रसिद्ध आहे। रॉस 308 वजनदार आणि उच्च मांस उत्पादन क्षमता असलेल्या जातींपैकी ही एक। बॉयलर फार्मिंग मध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञान। फीड कन्व्हर्शन रेडिओ। कमीत कमी खाद्य वापरून जास्तीत जास्त वजन कसे वाढवायचे हे या तंत्रावर अवलंबून असते। आरोग्य व्यवस्थापन। रोग नियंत्रणासाठी नियमित लसीकरण, योग्य तापमान नियंत्रण आणि स्वच्छतेचे पालन करणे हे अत्यावश्यक आहे। नफा आणि आर्थिक फायदा। बॉयलर फार्मिंगमुळे शेतकऱ्यांना अल्पावधीत चांगला नफा मिळतो कारण कोंबड्या जलद वाढतात आणि बाजारात चांगल्या किमतीला विकल्या जातात। थर शेती अंडी उत्पादनासाठी। थर शेतीची ओळख। थर शेती ही विशेषतः अंडी उत्पादनासाठी केली जाते। थर कोंबड्या नियमित अंडी देण्यासाठी प्रसिद्ध असतात आणि या व्यवसायातून शेतकऱ्यांना नियमित उत्पन्न मिळते। थर कोंबड्यांच्या जाती। व्हाईट लेगहॉर्न या जातीच्या कोंबड्या अंड्यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत। दरवर्षी सरासरी 280 ते 300 अंडी देतात। रोड आयलँड रेड या जातीच्या कोंबड्यांचे अंडी उत्पादन चांगले असून त्या कडक हवामानातही अंडी देतात। थर शेतीमध्ये व्यवस्थापन। अन्न व्यवस्थापन। अंड्यांच्या उत्पादनासाठी कोंबड्यांना पोषक खाद्य पुरवणे आवश्यक आहे। प्रकाश व्यवस्थापन। अंड्यांच्या उत्पादनावर प्रकाशाच्या तासांचा प्रभाव असतो। साधारण 16 तासांचा प्रकाश आवश्यक असतो। आर्थिक फायदा। थर शेतीतून नियमित आणि दीर्घकालीन उत्पादन मिळते।
अंडे उत्पादन हा शेतकऱ्यांसाठी कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळवण्याचा एक चांगला मार्ग आहे. मुक्त श्रेणीतील कुक्कुटपालन. मुक्त श्रेणीतील कुक्कुटपालन म्हणजे कोंबड्यांना नैसर्गिकरित्या मुक्त जागेत वाढवणे. या पद्धतीत कोंबड्यांना नैसर्गिक खाद्य मिळते आणि त्यांचे आरोग्य चांगले राखले जाते. मुक्त श्रेणीतील कोंबड्यांच्या जाती. देशी कोंबड्या. या जातीच्या कोंबड्या नैसर्गिक परिस्थितीत वाढू शकतात आणि त्यांचे मांस व अंडी गुणवत्तेने चांगले असतात. न्यू हॅम्पशायर. या जातीच्या कोंबड्या मुक्त श्रेणीतील पालनासाठी योग्य आहेत. मुक्त श्रेणीतील कुक्कुटपालनाचे फायदे. उत्पादन नैसर्गिक असतात. मुक्त श्रेणीतील कोंबड्यांना मांस आणि अंडी अधिक पौष्टिक असतात. आरोग्याचे फायदे. या पद्धतीत कोंबड्यांचे आरोग्य चांगले राखले जाते कारण त्यांना नैसर्गिक वातावरणात वाढवता येते. आर्थिक फायदा. मुक्त श्रेणीतील कुक्कुटपालनामुळे उत्पादने बाजारात अधिक किमतीला विकली जातात कारण या उत्पादनाने नैसर्गिक आणि आरोग्यदायी मानली जातात. सेंद्रिय कुक्कुटपालन. सेंद्रिय कुक्कुटपालन म्हणजे कोंबड्यांना रासायनिक खाद्य न देता नैसर्गिक व सेंद्रिय खाद्य पुरवून वाढवणे. या पद्धतीत रासायनिक पदार्थांचा वापर टाळला जातो. सेंद्रिय कोंबड्यांच्या जाती. देशी कोंबड्या सेंद्रिय कुक्कुटपालनासाठी योग्य आहेत कारण त्या कमी देखभालीनेही नैसर्गिकरित्या वाढू शकतात. ऑर्गॅनिक हेरिटेज कोंबड्या. या जातीच्या कोंबड्या सेंद्रिय पद्धतीने वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत. सेंद्रिय कुक्कुटपालनाचे फायदे. आरोग्यवर्धक उत्पादन. सेंद्रिय पद्धतीने उत्पादित मांस व अंडी अधिक पौष्टिक आणि सुरक्षित असतात. निसर्गपूरक शेती. सेंद्रिय पद्धतीमुळे पर्यावरणाचे रक्षण होते आणि नैसर्गिक संसाधनांचे संवर्धनही होते. आर्थिक फायदा. सेंद्रिय उत्पादने बाजारात अधिक किमतीला विकली जातात कारण लोक सेंद्रिय उत्पादनांना अधिक पसंती देतात. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक नफा मिळतो. कुक्कुटपालनाचे विविध प्रकार शेतकऱ्यांना आपल्या परिस्थितीनुसार निवडता येतात. प्रत्येक प्रकारची स्वतःची वैशिष्ट्ये आणि फायदे आहेत. योग्य प्रकारच्या कुक्कुटपालनाचा अवलंब करून शेतकरी अधिक नफा मिळवू शकतात आणि आपल्या उद्योगात नक्कीच सुधारणा करू शकतात.